पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आठवड्याभरात दुसऱ्यांदा वाढ। मुंबईत पेट्रोल 91 तर डिझेल 94 पैशांनी महागलं। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। राज्यभरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा। दुचाकी चालकांचा पेट्रोल पंपावर रांगा तर गावखेड्यात डिझेलसाठी कॅनसह शेतकरी रांगेत उभे। कोल्हापुरातही पेट्रोल डिझेलचा तुटवडा। कोल्हापुरात दुचाकींना 200 आणि चारचाकींना केवळ 500 रुपयांचे पेट्रोल विक्री सुरू। काही पेट्रोल पंप बंद असल्यानं वाहनधारकांचे हाल। दुधाच्या दरवाढीनंतर आता पावाच्या दरात वाढ। पावाच्या प्रतिलादी 5 रुपयांची वाढ। वडापाव आणि इतर पावांच्या पदार्थांवर होणार परिणाम। ब्राऊन ब्रेडच्या किमती 45 वरून 50 रुपयांवर। आरोपी शिवराज मोटेगावकरच्या मुलाची आता सीबीआयकडून चौकशी। स्वतःच्या मुलासाठीच मोटेगावकरने पेपर फोडल्याचा सीबीआयला संशय। शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल। 43 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मोटेगावकरची पेपर फुटीवर तीव्र भूमिका। पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकरने न्यायालयात दाखल केलेली होती याचिका। सुनेत्रा पवारांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांचं मंथन। वळसे पाटील, दत्ता भरणे यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनेत्रा पवारांसोबत करणार चर्चा। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता। प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतिकार। सूत्रांची माहिती। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यात सकारात्मक बैठक झाल्याची माहिती। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। सिटिंग आमदार ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाला ती जागा मिळणार, सूत्रांची माहिती। 24 तासात ठाकरे सेनेच्या 3 खासदारांनी घेतली शिवसेनेच्या मंत्र्यांची भेट। आष्टीकर शिंदेंची भेट। राजाभाऊ वाजे श्रीकांत शिंदेंच्या व्यासपीठावर तर वाकचौरे उदय सामंतांच्या भेटीला राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। SIR बाबत निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती। पुण्यातील पब संस्कृती पुन्हा वादात। मुंढव्यातील पबमधला कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल। नियमांचं उल्लंघन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित। उल्हासनगरमधल्या तरुणीचा लव्ह जिहादचा आरोप। मुस्लिम तरुणानं हिंदू नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। बुरखा, हिजाब आणि गोमांस खाण्यासाठीही जबरदस्ती केल्याचा दावा। भटके कुत्रे लस आणि नसबंदीनंतर पूर्वीच्या ठिकाणी सोडता येणार नाहीत। गंभीर आजारी आणि धोकादायक कुत्र्यांना मारण्यावर विचार व्हावा। भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मोठे निर्देश।